अंजली हे बघ, ओळखतेस कायला? असा दिसत होतो ना, हँडसम. नुकताच कॉलेजमधनं बाहेर आलो होतो मी. आणि हे बघ, हा फोटो आठवतोय का? अरे बघ हे बघ, हा फोटो आठवतोय का? बघ हे बघ हे बघ, आपण महाबळेश्वरला ट्रिपला गेलो होतो ना, तेव्हा तुझी आई घोड्यावर बसली होती. तो हा फोटो आहे. तुझी आई घोड्यावर बसली आणि घोडं मटकन खाली बसलं. बाबा काय झालं असेल त्या घोड्याचं कुणास ठाऊक. सच्चा पैलवान कोण? जो बाईंकडे बघत नाही. सच्चा पैलवान कोण? जो बाईंशी बोलणं टाळतो. सच्चा पैलवान कोण? जो तालीम कधीच चुकवत नाही. सच्चा पैलवान म्हणजे काय साधी गोष्ट नाही. सच्चा पैलवान बनायला त्याला लई हिम्मत आणि ताकद लागती. बाईकडे जीची नजर जात नाही तो सच्चा पैलवान. पण असं रात्री राग घालवायचा नव्हता तुमचा, मग रातच्याला यावंच लागेल. नाही जायलाच पाहिजे. जा. कसली वाट बघतोयस राणा? वस्तादांनी आजवर शिकवल्याचं काहीतरी ठेव. पैलवान गड्यानं असं केलं तर कसं चालेल? पाठकबाईनं दिलेला सबूत मोडून कसं चालेल? अंधारात भ्या वाटत असून बी त्या तिकडे येणार आहे का? तर मी म्हणलो म्हणून. हा, त्या म्हणल्या दोस्ती केल्यानं ब्रह्मचारीपणाला काय बी होत नाही. दोस्तीमध्ये ती तो असं काय बी नसतं. राणा कडे जायला पाहिजे. दिलेल्या शब्दाला जागायला पाहिजे आपण. आणि तुझी आई माझ्या बदल्यांच्या नावानं शंख करत असते. अंजली घ्या, नाम लिया और आई हजीर. हे काय, तुम्ही दोघं झोपला नाहीत अजून? नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो.
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.